बाळा, आम्ही जाणतो आजपर्यंत तुझ्यावर खूप अन्याय झाला, खूप अत्याचार झाले, सर्वांनी तुमची साथ सोडली. पण तरी देखील बाळा, तू आमच्यावर जो विश्वास ठेवलेला आहेस, तुझा तो विश्वास तुम्ही कायम जपला. परिस्थिती कितीही तुमच्या विरुद्ध जरी गेलेली होती तरी देखील तुमचा आमच्यावरचा विश्वास तुम्ही कायम ठेवला. एकटे पडलेला असतानाही आमची साथ नेहमी तुमच्यासोबत आहे. या एका विश्वासावर तुम्ही हसत सर्व अडचणींचा सामना केला. बाळा, तू आमच्यावर ठेवलेल्या या अटूट विश्वासामुळे तुझे स्थान तू आमच्या हृदयात तयार केलेले आहेस. आम्ही तुझ्यावर खूप प्रसन्न झालेलो आहोत. असाच हा तुझ्यातील आणि आमच्यातील विश्वासाचा धागा तू घट्ट पकडून ठेव. तुझा हा विश्वासच तुला सर्व संकटातून अलगद बाहेर काढत जाईल. जो आमचा भक्त आमच्यावर पूर्ण विश्वास, श्रद्धा ठेवतो, त्याचा विश्वास आम्ही कधीच वाया जाऊ देत नाही. बाळांनो, विश्वास हा डोळ्याने दिसत जरी नसला तरी हृदयात जाणवणारे ते एक घट्ट सत्य आहे. त्यामुळे तुमच्या जीवनात कितीही संकटे आली, कितीही अन्याय सहन करावा लागला तरी एक गोष्ट कधीच तुम्ही सोडू नका, आणि ती म्हणजे तुमचा आमच्यावरचा विश्वास. तुमचा आमच्यावरचा विश्वासच तुम्हाला बळ देत असतो, तुम्हाला शक्ती देत असतो. बाळा, तुझ्या आमच्यावरच्या विश्वासामुळे तुझ्या मार्गातील अडथळे ही आपोआपच दूर होत जातील. सत्य हे प्रकट होईल, तुला योग्य तो न्याय मिळेल. बाळा, तुझ्यावर लोकांनी, तुझ्या जवळच्या व्यक्तींनी, तुमच्या नातेवाईकांनी तुमच्यावर खूप आरोप केले, खूप अन्याय केला, तुम्हाला पूर्णपणे एकटे पाडले आणि तुमच्या डोळ्यातील ते येत असलेले अश्रू, तुमची झालेली कोंडी पाहून त्यांनी खूप आनंद लुटला. ज्यावेळेस तुम्ही तुमच्या परिस्थितीमुळे रडत होता तेव्हा ते तुमच्यावर हसत होते. त्यांना खूप आनंद वाटत होता. पण ज्यावेळेस ते तुमच्यावर हसत होते, तुमच्यावर अन्याय करत होते, तुमच्या विरुद्ध लपून छपून षडयंत्र रचत होते, तुमच्यासमोर आपलेपणाचा मुखवटा पांघरून फिरत होते आणि तुमच्या पाठीमागे तुमच्या बरबादीची योजना ते आखत होते, ते खूप आनंदी होत होते. त्यांना असे वाटत होते की त्यांचा खरा चेहरा हा कधीच कोणासमोर कधीच येणार नाही, त्यांना कोणीही पाहत नाही. पण त्यावेळेस हे लोक विसरले की आमची नजर सर्व काही पाहत आहे आणि आम्ही त्यांच्या कर्माचा हिशोब हा लिहित आहोत. होणार, त्यांच्याही कर्माचा हिशोब हा लवकरच होणार. जे सत्य आहे ते बाहेर येणार आणि ते सत्य बाहेर येऊ नये यासाठी ते लोक खूप प्रयत्न करत आहेत. पण ते सत्य आता बाहेर येणार, त्यांचे खरे चेहरे हे बाहेर येणार. सत्याला कोणीही लपवू शकत नाही. सत्याचा प्रकाश हा खूप प्रखर असतो, तो एक ना एक दिवस बाहेर येतोच. आणि जे सत्य आजपर्यंत लपवून ठेवण्याचा प्रयत्न केला जात होता ते सत्य आता जगासमोर येणार. तुझी बाजू ही खऱ्याची आहे, सत्याची आहे हे सगळ्या जगाला समजणार. न्याय हा तुझ्या बाजूनेच होणार. आणि बाळा, ज्यांनी तुझ्यावर आजपर्यंत खोटे आरोप लावले, तुमची सगळीकडे बदनामी केली, तुमच्यावर अन्याय अत्याचार केले, ते सर्व आता समोर येणार.
त्या लोकांना शिक्षा होणार. त्यामुळे बाळा, आता तू कोणती चिंता काळजीही करू नकोस. ही तुझी आई तुझ्यावर अन्याय कसा काय होऊ देणार. बाळा, तुझ्या आयुष्यात हा आनंदाचा क्षण आलेला आहे. तो फक्त तुझ्या आमच्यावरच्या दृढ विश्वासामुळेच. तू कधीच हार मानली नाहीस, कधी तुम्ही खचला नाही. आमच्यावर पूर्ण विश्वास ठेवून येईल त्या परिस्थितीला धीटाने तुम्ही सामोरे जात राहिला. बाळा, असाच तुझा हा विश्वास तू कायम ठेव. असेच अलगद सर्वच संकटातून तुम्ही बाहेर पडाल. काळजी करू नकोस. बाळा, तुझ्या या आईवर जर खरंच विश्वास असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस. बाळांनो, अन्याय होतो, लोक खोटे बोलतात, कोणी आरोप करतात, तर कोणी सत्य सोडून निघून जातात. त्यावेळेस तुम्हाला वाटते की मला न्याय का मिळत नाही, मला न्याय मिळणार की नाही. पण बाळांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, जो आमच्या निष्पाप भक्तांवर अन्याय करतो त्याला त्याच्या कर्माची शिक्षा ही आम्ही स्वतः देत असतो. कारण आमच्या दरबारात अन्यायाला, खोट्याला अजिबात जागा नाही. त्यामुळे कितीही वेळ जरी लागला तरी सत्य हे उघड होणारच. कितीही अंधार असला तरी प्रकाश हा फुलणारच. त्यामुळे काळजी करू नकोस. जेव्हा तुम्ही तुमच्या विश्वासावर ठाम उभे राहता तेव्हा तुमच्या समोर पर्वतासारख्या अडचणी जरी आल्या तरी त्या कोसळतात. कारण विश्वास हा फक्त एक शब्द नाही, तर ती एक ऊर्जा आहे. आणि तीच ऊर्जा तुमच्या जीवनात न्याय घेऊन येते. बाळांनो, तुमच्या कित्येकांच्या मनामध्ये हा प्रश्न येत असतो की स्वामी, इतका काळ अन्याय सहन करूनही आम्हाला न्याय का मिळत नाही. तर बाळांनो, जेव्हा तुमची परीक्षा सुरू असते तेव्हा तुमचा विश्वास हा तपासला जातो. जर तुम्ही डगमगला, जर तुम्ही शंका घेतली, तर तुम्हीच तुमच्या न्यायाच्या वाटेत अडथळा निर्माण करत असता. पण जर का तुम्ही म्हणाला, स्वामी, मला पूर्ण विश्वास आहे, तुम्ही माझ्यासाठी योग्य वेळ आल्यावर नक्कीच न्याय करणार. असा विश्वास ज्यावेळेस तुम्ही ठेवता तेव्हा हे विश्व तुमच्या बाजूने कार्य करायला चालू करते. हे लक्षात ठेवा. बाळांनो, विश्वास म्हणजे आकर्षणाचा नियम आहे. ज्या गोष्टींवर तुम्ही जास्त विश्वास ठेवता, ज्या गोष्टींचा तुम्ही जास्त विचार करता, तीच गोष्ट तुमच्या आयुष्यात ओढली जाते, तुमच्या आयुष्यात यायला चालू होते. त्यामुळे बाळांनो, नेहमी विश्वास ठेवा, चांगलाच विचार करा. मग तुमच्या आयुष्यातही सर्व चांगल्याच गोष्टी तुमच्याकडे आकर्षित होऊ लागतील, तुमच्या मनासारखे होऊ लागेल. कधीच नकारात्मक विचार करू नका, नेहमी सकारात्मक विचार करा. मग सकारात्मक गोष्टी तुमच्या आयुष्याकडे ओढल्या जातील. हे लक्षात ठेवा. बाळा, तू काळजी करू नकोस. तुझे अश्रू हे वाया जाणार नाहीत. तुझे दुःख आम्ही पाहिलेले आहे. तुझ्यावर झालेल्या प्रत्येक अन्यायाची नोंद ही आमच्याजवळ आहे. त्यामुळे तू घाबरू नकोस. तुझा विश्वास तू कायम ठेव. तुझा विश्वासच तुझ्या न्यायाचे दरवाजे खुली करणार. जगात कितीही मोठी माणसे असू द्या, कितीही सत्ता पैसा जरी असला तरी सत्यापुढे आणि विश्वासापुढे काहीही टिकू शकत नाही. त्यामुळे बाळा, तू फक्त शांत राहा, संयम ठेव आणि पूर्ण विश्वास ठेव.
बाकीचे सर्व आम्ही पाहून घेतो. तुमचा विश्वास कर्माला बळ देत असतो आणि तेच पुढे जाऊन न्याय होऊन प्रकटतो. त्यामुळे बाळांनो, तुमच्या मनातील विश्वास तुम्ही कधीच कमी होऊ देऊ नका. कितीही वादळे जरी आली तरी तुमची श्रद्धा ही ढळू देऊ नका. तुमच्या विश्वासामुळेच तुमच्यासाठी न्यायाची दारे ही खुली होणार आहेत आणि तो न्याय तुमच्या आयुष्याला नवीन दिशा देणार आहे. त्यामुळे बाळा, तू फक्त विश्वास ठेव. बाकीचे सर्व तू आमच्यावर सोडून टाक. तुझ्यासाठी योग्य न्याय आम्हीच करणार आहोत. तो न्याय करणे हे कोणाच्याही हातात नाही, ते फक्त आमच्याच हातात आहे. त्यामुळे तू काळजी करू नकोस. तुम्ही खरे आहात, तुम्ही सच्चे आहात हे आम्ही जाणतो. तुमच्यावर अन्याय झालेला आहे हे आम्ही जाणतो. त्यामुळे तुला न्याय नक्कीच मिळणार. काळजी करू नकोस. तू फक्त नामस्मरण करत राहा. पूर्ण विश्वासामध्ये राहा. तुझे सर्व काही कल्याणच होणार. निश्चिंत राहा. बाळा, तुझा आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस. तुझे कल्याण होईल. स्वामी भक्तांनो, तुम्हाला जर आजचा हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक करून कमेंट करायला विसरू नका. तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका. कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली, त्यांच्या आयुष्याला नवीन दिशा मिळाली, तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल. त्यामुळे असे स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी कन्या पौर्णिमा या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल. स्वामी भक्तांनो, आपल्या या चॅनेलला तुमच्या मिळत असलेल्या प्रेमाबद्दल आणि विश्वासाबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप आभार. असेच तुमचे प्रेम आणि आशीर्वाद नेहमी मिळत राहो आणि त्याचबरोबर तुमच्या सर्वांच्या आयुष्यात सुख समृद्धी लवकरच येवो. तुमची सर्व स्वप्ने लवकरच पूर्ण हो. आपल्या स्वामींचा कृपा आशीर्वाद नेहमी तुमच्यावर बरसत राहो, हीच स्वामीचरणी प्रार्थना करते. चला तर मग सर्वांनी आनंदी राहा. आपली आणि इतरांचीही काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.